नमस्कार, मी डॉक्टर संपदा तांबोळकर, बालरोग तज्ज्ञ. मैत्रिणींनो, आपण मागे एक व्हिडिओ केला होता बरं का, स्तनपानाविषयी, किती महिने दूध पाजावं आईने याविषयी. तो व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी देईनच. पण त्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मला अनेक मैत्रिणींनी विचारलं किंवा मुलींनी विचारलं की आम्हाला 6 महिन्यानंतरच्या पूरक आहाराबद्दल थोडीशी माहिती द्या. आणि त्याच अनुषंगाने मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर साधारण पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध, हे तर मान्यच आहे. मग 6 महिन्यानंतर काय? तर 6 महिन्यानंतर काय होतं की आईचं दूध कमी पडायला लागतं असं नाही, पण ते साधारण तेवढंच राहून पण बाळाची वाढ मात्र पटकन होत असते, फार झपाट्याने होत असते. आणि त्याचमुळे आपल्याला वरचा आहार, ज्याला आपण पूरक आहार म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये आम्ही त्याला वीनिंग फूड म्हणतो, तो आहार आपल्याला सुरू करायला लागतो. मग आपल्याकडे म्हणतात की काय बाबा, आता कसा द्यायचा, काय द्यायचा, किती द्यायचा, कशा पद्धतीने द्यायचा आणि काय कन्सिस्टन्सीचा द्यायचा, हे आपल्याला सांगणं अगदी अनिवार्य झालंच. तर चला आता आज आपण बघूया की नक्की आपण बाळांना देऊ काय शकतो. तर पहिल्या 6 महिन्यामध्ये आपण शक्यतो आपल्याकडचं उपलब्ध डाळ तांदळापासून सुरू करायचं. मग तुम्ही म्हणाल की डाळ कुठली? तर अर्थातच पहिल्या वर्षभरात साधारण मुगाची डाळ वापरा, कारण बाकीच्या ज्या डाळी आहेत त्या थोड्याशा पचायला अवघड आहेत, थोड्याशा जड पडतात, त्यांनी थोडासा गॅस होऊ शकतो. त्यामुळे सध्या आपण मुगाच्या डाळीचाच विषय हाती घेऊया. मग साधारण मुगाची डाळ एक समजा छोटी वाटी घेतली आणि तांदूळ हे 2 वाट्या किंवा 3 वाट्या घेतल्या, म्हणजे साधारण 2:1 किंवा 3:1 असं जर प्रमाण घेतलं आणि त्यात थोडंसं जास्त पाणी घातलं आणि त्याच्या जवळजवळ 3 ते 4, आपण नॉर्मली 3 शिट्ट्या करतोच, तर 4 ते 5 शिट्ट्या करून एकदम अशी सरबरीत पेज आपण करून घेतली तर ती बाळाला खाण्यास अगदी योग्य. पण एक लक्षात ठेवा की बरेचदा आपल्याला सांगण्यात येतं बरं का की डाळीचं पाणी सुरू कर, पण पाण्यात ती काय सत्व? डाळीच्या पाण्यापेक्षा डाळ घालून त्याला अगदी पातळसर जर पेज केली तर ती जास्त योग्य. त्यामुळे पहिले वरण भाताची पेज मी सांगितल्या पद्धतीनं करायची. मग मध्ये तुम्ही हँड मिक्सी वापरून किंवा थोडंसं मिक्सर घेऊन किंवा डावेनी घोटून सुद्धा अगदी मऊसूत पेज केली आणि जर तुम्ही असं ते खाली ओतलं तर साधारण खिरीसारखं खाली पडलं, म्हणजे पिण्यास अगदी सरळ सोपं. या पद्धतीनं अगदी लगदे पडले तर बाळाला तोठरा बसायची शक्यता असते. त्यामुळे आपण जर असं ती पेज ओतली तर संततधार नाही, पण अगदी छान मऊ दार खिरीसारखी जर खाली पडली तर ती बाळाला 6व्या महिन्यात देण्यास योग्य. हे झालं सुरुवात. आपण डाळ तांदळाच्या पेजेने सुरू केली. मग द्यायची तरी किती? तर सुरुवातीला माहिती आहे का की 3 ते 4 चमच्याने हळूहळू सुरुवात करा. आणि साधारण छोटी आपली नैवेद्याची वाटी असते 60 ते 70 ml वगैरे, त्या वाटीपर्यंत तुम्ही हळूहळू साधारण 1 आठवड्याभरात किंवा 2 आठवड्याभरात घेऊन जाऊ शकता. मग तुम्ही मला विचाराल द्यायचं तरी किती वेळा? तर ही छोटी वाटी किंवा साधारण 7 ते 8 चमचे 2 वेळा, हे तुम्ही जैन ऋषीमुनी खातात की नाही त्याप्रमाणे सूर्यास्ताच्या आधी द्या संध्याकाळचं, आणि दुपारचं साधारण 12-12:30च्या सुमारास दिलं तरी हरकत नाही. वेळ अर्थात तुम्ही ठरवायची आहे तुमच्या व्यवसायानुसार, तुमच्या उपलब्धतेनुसार, आणि अर्थातच कोणी किती वाजता जेवतं हे घरातल्या पद्धतीनुसार. मग हे झालं की आपण सुरुवात केली डाळ तांदळाच्या पेजेनंतर, म्हणजे साधारण आपण सुरुवात केली 15 ते 20 ml पासून 60 ते 80 ml पर्यंत आपण गेलो, खिरीसारखी केली. मग तुम्ही म्हणाल की त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घालायचं का, साखर घालायची का, तूप घालायचं का? तर शक्यतो आम्ही सांगतो की पहिल्या वर्षभरात साखर आणि मीठ नको. मीठ त्यातून एक वेळ चालू शकेल, पण साखर तर पूर्णतः वर्ष. अगदीच जर तुम्हाला वाटलं की त्याला अगदी अजिबात चव नाही, तर मी शक्यतो काय सांगते माहिती आहे का, एक माझी क्लुप्ती आहे की आईला सांगते की तू तुझंच 3-4 चमचे दूध त्याच्यात घाल. होतं काय की आईचं दूध त्याच्यात गेलं, एक तर पोषक आहार येतो, पोषण वाढतं, पण त्याच्याबरोबरच ओळखीचा वास आणि ओळखीची चव येते आणि त्यामुळे ते मूल पटकन ती पेज खायला सुरुवात करतं. तर अशा पद्धतीने आपण ही डाळ तांदळाची पेज सुरू करू शकतो. मग आठवडा 1.5 आठवडा झाला की बाळाला कंटाळा यायला लागतो की मग आता पुढे काय? तर आपण भाज्यांचे सूप्स, ज्याला आपण टोमॅटो, गाजर, बीट, पालक या भाज्यांचे सूप आपण सुरू करू शकतो. मग या भाज्यांचे सूप आपण द्यायचे कधी? तर मधल्या वेळेस, म्हणजे तुम्ही 4च्या सुमारास द्या, उठल्या द्या.
आणि ते थोडेसे असे सरबरीत करून सूप्स द्यायला सुरुवात करा. अर्थात टोमॅटो वगैरे वापरत असाल तर त्यातल्या बिया काढणं आवश्यक. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थोडासा त्याचा आंबटपणा कमी करायला पाहिजे. मग अशा भाज्यांचे सूप्स तुम्ही सुरू केले, साधारण 7-8 चमचे सूप्स द्यायला सुरुवात केली की प्रश्न येतो, फळं द्यायची का? तर अर्थातच फळं द्यायला पाहिजे, कारण त्याच्यात त्याचे मिनरल्स मिळतात, त्याच्यात विटॅमिन मिळतात. मग कुठली फळं द्यायची? मला असं वाटतं मैत्रिणींनो की तुम्ही फॉरेनची फळं द्यायला काहीच हरकत नाही, पण जी आपल्याकडे लोकली अवेलेबल आहेत, आपल्याकडे साधारणपणे उगवणारी, विकणारी, मिळणारी फळं दिली तर ती जास्त पोषक आहेत असं मला वाटतं. मग तुम्ही सफरचंद देऊ शकता, कारण ते आपल्याकडे सहज उपलब्ध आहे. मग अर्थात प्रश्न येतो की ते टसटशीत असतं, आंबट असतं. हरकत नाही, थोडंसं उकडून घ्या, शिजवून घ्या आणि मग ते थोडंसं मऊ करून घ्या. त्याच्यात थोडं पाण्यात घालून, उकळलेलं पाणी आणि सफरचंद फेटून असं सरबरीत एक पेस्ट करून घ्या त्याची. किंवा सफरचंदाचा ज्यूस पण देऊ शकता. पण माझं नेहमी असं प्रांजळ मत असतं की फळं अख्खी द्यावी मॅश करून. शक्यतो त्याचा ज्यूसेस देणं टाळावं, कारण ज्यूसमध्ये ना शुगर जास्त मिळते. त्याच्यापेक्षा फळांमध्ये त्याचं फायबर मिळतं, त्यामुळे सत्व आणि पोषण जास्त मिळतं. मग तुम्ही पपई छान मऊ करून, आपण छोटी किशणी असते ना आलेल्या लसणाची, त्या किशणीने किसून थोडीशी पपई देऊ शकता. डाळिंबाच्या बाबतीत तर अर्थात आपल्याला थोडा ज्यूस द्यावा लागतो, कारण आपण त्याच्या बिया त्या बाळाच्या घशात अडकण्याची शक्यता असते. किंवा डाळिंबाचा ज्यूस द्या तुम्ही, किंवा चिकूचा छान अगदी मऊसूत लगदा करून द्या. तर आपल्याकडे मिळणारी कुठलीही फळं अगदी छान मऊसूत करून दिली तरी हरकत नाही. मग परत प्रश्न येतोच की मग त्याच्यामध्ये आम्ही दूध घालून थोडं मिल्कशेकसारखं देऊ का? द्यायला हरकत नाही, पण शक्यतो गाईचं किंवा वरचं दूध आम्ही इतक्या लहान बाळाला नको असं आम्ही सांगतो. त्यामुळे साधारण एक 7, 8, 9, 10 महिन्यापर्यंत शक्यतो पाणी घालून सैलसर केलेलं बरं. त्याच्यानंतर आपण थोडंसं वरचं दूध त्याच्यात घालून फक्त मऊ करण्यापुरतं, खूप दूध असं नाही, ते आपण घालायचा विचार करू शकतो. आता पुढचा प्रश्न की ताई, आता त्याचं थोडंसं पोषण वाढवायचं आहे, आम्ही त्याच्यात तूप घालू का? किंवा आपण भाताची पेज केली आहे त्याच्यामध्ये आम्ही तूप घालायचं का? तर घालायला हरकत काहीच नाही, पण एक लक्षात ठेवा की पहिल्या 6 महिन्यात ते पचेल असं नाही. पण तूप मी घालायला का आवर्जून सांगते, कारण की पहिल्या 9 महिन्यामध्ये त्या बाळंतिणींनी व्यवस्थित तूप घेतलेलं असतं. त्या तुपाचा वास त्या बाळाला माहिती असतो, त्यामुळे त्या चव माहिती असते. त्यामुळे कदाचित ती तूप घातलेली पेज ते बाळ जास्त चांगल्या रीतीनं पेईल, आणि त्यामुळे तूप घालायला काहीच हरकत नाही. आणि तुपामुळे थोडंसं त्याचं कॅलरीज म्हणजे पोषक आहार तो जास्त होऊ शकतो. शक्यतो तूप घरचं कढवलेलं असेल तर अधिक चांगलं, कारण त्याच्यावर लॅक्टोबॅसिलस ग्रोथ झालेली असते ना, त्याच्यावर संस्कार झालेले असतात. त्यामुळे ते तूप घरचं असलं तर ते अधिक चांगलं. मग आता हे झालं, आपण साधारण व्हेजिटेरियन फूडनी सुरू करतो. ज्यांच्याकडे मांसाहार घेतला जातो ते विचारतात की मग आम्ही अंडी कधी द्यायची, मग आम्ही चिकन मटनचं सूप दिलं तर हरकत नाही का? तर काहीच हरकत नाही. आपण डाळ तांदळाच्या पेजेनी सुरुवात करतो. पण परदेशी, तुम्हाला माहिती आहे का, परदेशी ते लोक पोर्क आणि अगदी चिकन मटनचे थोडे श्रेड्सनी पण सुरुवात करतात. आपल्याला एवढं काही करता येईल असं मला वाटत नाही, पण आपण नक्कीच आळणी पाणी आपण म्हणतो किंवा सूप्स म्हणतो, चिकन मटनचे सूप जे आहेत ते अवश्यच देऊ शकतो. मग एखाद्या दिवशी तुम्ही भाज्यांचं सूप न देता हे नॉन व्हेजिटेरियन सूप दिलेत तरी हरकत नाही. प्रश्न येतो अंड्याचा, कधी सुरू करावं अंडं? तसं पहिले 7-8 महिने तर शक्यतो मी म्हणते की हे घरचं तुम्ही पचवून द्या, मग अंड्याला सुरुवात, हात घाला. मग आधी मग कुठला भाग द्यायचा, पिवळा द्यायचा का पांढरा द्यायचा? तसं पाहायला गेलं तर सायंटिफिकली अगदी 2 वेगळे प्रकार आहेत. पांढऱ्यातनं फक्त प्रथिनं मिळत आहेत आणि पिवळ्यातनं फॅट आणि बाकीचे त्याचे विटॅमिन्स मिळत आहेत. मी युजली सांगते की अंड्याची ॲलर्जी आली ना तर ती शक्यतो पांढऱ्या भागाची ॲलर्जी येते. त्यामुळे मी नेहमी म्हणते की पहिल्यांदा पिवळ्याने सुरू करा. पिवळं त्याला पचलं, पिवळा भाग पचला, तो शिजवून द्या, भातात घालून द्या, कुठल्याही पद्धतीने तुम्ही देऊ शकता. आणि त्याचा वास आवडला तर पांढऱ्याने सुरुवात करा. आणि हे असं अंडं तुम्ही आठवड्यातनं 2-3 अंडी कुठल्याही फॉर्ममध्ये मग तुम्ही भातात घालून देऊ शकता, थोडं मोठ्या मुलांमध्ये उकडून देऊ शकता, अर्थात 8 महिन्याच्या आधी नाही. तर पहिले 6 ते 8 महिने मग तुम्ही हे सुरू कसं करणार, की पहिले आपण सांगितलं की डाळ तांदळाची पेस्ट सुरू केली, मग हे दिवसात एकदा किंवा 2दा सुरू केली. मग त्याच्यानंतर आपण एक सूप घेतलं, मग त्याच्यानंतर एखाद्या फळाचा गर घेतला. अशा पद्धतीनं
साधारण दिवसातनं 3 ते 4 वेळा तुम्ही हे वरचं पोषक आहार त्या बाळाला देऊ शकता. मग प्रश्न असाच की ह्यानी पोटाला त्रास होईल का, हे पचेल का एवढं, तर आपण हे एका दिवसात सुरूच करणार नाही ना. आपण हे साधारण 2-3 आठवड्यावर हळूहळू सुरू करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे पोषक आहार तुम्ही देत असताना खूप एकाच दिवशी नवीन नवीन पदार्थ देऊ नका. म्हणजे तुम्ही एकाच दिवशी पपई दिली, एकाच दिवशी सफरचंद दिलं, एकदम सागाचे सूप दिलं, एकदम चिकन मटनचं सूप दिलं, तर त्यामुळे कुठला जर त्रास झाला, बाळ रडलं किंवा शी खूप जास्त झाली किंवा गॅस खूप पकडला की त्याला पोटाचा कुठलीही व्याधी झाली तर आपल्याला कळायला अवघड पडतं की त्याला पचलं काय किंवा काय नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ॲलर्जी आली असेल तर कुठल्या पदार्थाची ॲलर्जी आली हे आपल्याला कळू शकत नाही. त्यामुळे एकदा तुम्ही एक आहार घेतला की साधारण 3, 4, 5 दिवस त्याला सवय लागेस तोपर्यंत तोच आहार ठेवायचा. म्हणजे समजा तुम्ही गाजराचं सूप सुरू केलं किंवा बीटाचं सूप सुरू केलं तर पुढचे 3-4 दिवस साधारण त्याला सवय होईस तोपर्यंत, ते जिभेवरती चव रेंगाळल्यापर्यंत ते 3-4 दिवस तोच आहार सातत्याने ठेवा. नवनवीन पदार्थ आठवड्याला 2, 3 किंवा 4 पेक्षा जास्त देऊ नका. साधारण 2 ते 3 पदार्थ आठवड्याला नवीन द्यायला हरकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं देत असताना आपण पहिले 6 महिने बाळाला अजिबात पाणी दिलं नाही की नाही, कारण स्तनपानात 70% पाणी होतं. हे देत असताना पचन व्हायला अतिशय आवश्यक म्हणजे पाणी. ते पाणी कसं द्यावं, आमच्याकडे आरो आहे, मग आम्ही उकळावं का, तर साधारणपणे अजून बाळाची प्रतिकार क्षमता खूप वाढलेली नाही. त्यामुळे उकळून गार केलेलं पाणी, पातेलभर पाणी उकळून ठेवायचं आणि हे आहार झाला की साधारण 7 ते 8 चमचे पाणी हळूवार सुरू करून द्यायचं. आपण साधारण 3 ते 4 वेळेला आपण पाणी दिवसातनं द्यायला पाहिजे. म्हणजे साधारण एक आपण छोटी वाटी घेतली तर एक अर्धी वाटी पाणी 3-4 वेळा पोटात जायला पाहिजे. म्हणजे हे पचायला साधारण सोपं पडतं. मग विषय हा आला की हे सगळं देत असताना स्तनपानाचं काय, ते बंद करायचं का, तर अजिबात नाही. कृपया ही आग्रहाची विनंती की स्तनपान चालूच राहायला पाहिजे. म्हणजे साधारण एक 3 ते 4 वेळाला किंवा 2 ते 3 वेळेला वरचं आहार आणि त्याच्यानंतर मध्ये मध्ये स्तनपान. म्हणजे मी युजली मैत्रिणींना काय सांगते माहिती आहे का, की एकदा वरचं द्या आणि एकदा स्तनपान द्या. म्हणजे स्तनपानसुद्धा चालू राहील, त्याच्यातनं पोषण मूल्य आणि त्याची प्रतिकारशक्ती पण चालू राहील आणि अर्थातच जेवणसुद्धा मिळत राहील. मग हा झाला विषय 6 ते 8 महिन्यानंतर. मग 8 ते 10 महिन्यानंतर काय सांगितल्याप्रमाणे नॉन व्हेजिटेरियन फूड तर तुम्ही सुरू करू शकता. या वेळेला 8 महिन्यापर्यंत तुम्ही एक गोष्ट बघा बरं का, मी डाळ तांदळाची पेस्ट सांगितली पण मी कुठेही गव्हाचा वापर केला नाही. 8 महिन्याच्या आधी शक्यतो गहू, रवा या गोष्टींचा वापर करणे टाळा. कारण महत्त्वाचं काय होतं माहिती आहे का, की गव्हामुळे ग्लुटेन असतं ना, कधी कधी ॲलर्जी येऊ शकते, रॅश येऊ शकते, पुढे जाऊन त्याला पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे 8-1 महिन्यापर्यंत गहू शक्यतो देऊ नका. मग नंतर गहू द्यायचा कसा, तर तुम्ही दलिया देऊ शकता, त्याची खीर देऊ शकता किंवा तुम्ही रव्याचा पदार्थ म्हणजे तुम्ही सरभरीत अगदी छान मऊसूत उपमा, शिरा नंतर आपण 8-9 महिन्यानंतर केला तरी हरकत नाही, पण तो अगदी मऊसूत. त्याच्याबरोबर मग एक एकदम प्रेमाचा विषय मैत्रिणींचा की आम्ही नाचणी खूप वापरतो, विशेषतः महाराष्ट्रासारख्या ठिकाणी. मग प्रत्येकाचं ना प्रांताचा एक वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे नाचणी खूप वापरतात. केरळमध्ये ना केळी असतात ना, न पिकलेली केळी, त्याचा चुरून त्याचा लगदा करून छान मऊसूत पदार्थ घेऊन केळ्याचे पदार्थ सुरू करतात. त्यामुळे प्रत्येक भागाप्रमाणे भौगोलिक स्थितीप्रमाणे ते पदार्थ बदलत जातात. तर नाचणीचं काय, तर आपल्याकडे नाचणीचं सत्व खूप छान मिळतं बरं का, आणि बऱ्याच गृहिणी ते घरी पण करतात. मग नाचणीचं सत्व द्यायला अगदी 6-7 महिन्यापासून काहीच हरकत नाही. ते सत्व अगदी खिरीसारखं तुम्ही दिलं. बरेचदा काय होतं, बाजारात पण सत्व अवेलेबल आहेत, पण जर ते तुम्हाला घरी करता आलं ते नक्कीच चांगलं. ही सत्व घरी कशी करता येतील, की ती कुठे मिळतील, त्याचा एक व्हिडिओ मी करीनच. पण नाचणी द्यायला हरकत नाही. त्याच्याबरोबर काय, मग साधारण 8 ते 10 महिन्याला काय होतं की परत आपण तो विषयाकडे आलो आहे. 8 ते 10 महिन्याला ते जी कन्सिस्टन्सी अगदी धार होती ना, ती असं आपण वर्ण केलं तर थोडेसे असे लगदे पडतील अशी कन्सिस्टन्सी द्यायला हरकत नाही. म्हणजे आपण साधारण बाळंतिणीचा भात म्हणतो ना, असा अगदी मऊसूत भात तुम्ही द्यायला हरकत नाही. साधारण 9व्या-10व्या महिन्यात ना आम्ही त्यांना आयांना सांगतो की तुम्ही फिंगर फूड्स द्या. म्हणजे फिंगर फूड्स म्हणजे काय, की तोपर्यंत ना बाळाची ही ग्रिप आलेली असते की अंगठा आणि पहिलं बोट एकत्र करून
बाळाला छोट्या छोट्या गोष्टी उचलून तोंडात घालायला सुरुवात होते. साधारण छान मौसूद भुरभुरीत फिरवलेले मुरमुरे म्हणा, साळीच्या लाह्या म्हणा, या अगदी छान मौसूद केलेल्या जर तुम्ही बाळासमोर ठेवल्या तर बाळ हळूहळू हळूहळू ते पकडून तोंडामध्ये घालतं. ह्याच्यात 2 गोष्टी साध्य होतात की ही ग्रिप त्यांची जास्त चांगली व्हायला लागते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला स्वतःहून खायची सवय लागते. कारण बाळाला आम्ही साधारण वर्षापर्यंत सेल्फ फीडिंगची सवय लावायचा आमचा ध्येय असतो. सेल्फ फीडिंग म्हणजे काय, ते बाळ स्वतःहून जेवलं पाहिजे, स्वतःहून खाल्लं पाहिजे. सो साधारण 10 महिन्याला आपण गहू त्याच्यात घेऊ शकतो, आपण बाकीचे ज्वारीचं, बाजरीचं, मग तुम्ही त्याच्या छान मऊसूत अगदी भाकरी करून अगदी मऊ करून तुम्ही 10व्या 11व्या महिन्यात देऊ शकता चुरून, किंवा तुम्ही त्याची आपण ज्वारीचा आंबील म्हणतो ना तसं करून देऊ शकता, किंवा त्याची पेज करून देऊ शकता. तर असे वेगळे वेगळे धान्य आपण घेऊ शकतो. मग विषय तोच येतो की कडधान्यांचं काय, तर शक्यतो वर्षापर्यंत कडधान्य देऊ नका. अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही वर्षानंतर बाकीचे सगळ्या डाळी आणि कडधान्य सुरू केलीत म्हणजे बाळाच्या पोटाला साधारण त्रास होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग वर्षापर्यंत मुलाच्या आहारात काय बदल झालेला पाहिजे, तर एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर आईचा आहार X असेल तर बाळाचा आहार X/2 म्हणजे अर्थात बरोबर आईच्या निम्मा असावा. साधारण वर्षाचं मूल आईच्या निम्मा आहार घेऊ शकतं असं आम्ही मानतो. पर ते कसं घ्यायचं, शक्यतो जितकं पॉसिबल असेल ते छान अगदी कागद पसरून खाली पसरून त्याला बैठक द्यायची, त्याला ताट छान मांडून ठेवायचं आणि त्याच्यात सगळं वाढून द्यायचं आणि तुम्ही आणि मी जे खाऊ शकतो ते सगळं ते बाळ साधारण वर्षाला खाऊ शकतं. त्यामुळे माझा एक आग्रह असतो की वेगळं अन्न त्याच्यासाठी शिजवायचं बंद करा आणि जे घरात उपलब्ध आहे, तुमच्या किचनमध्ये ऑलरेडी केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी मऊ करून बाळाला द्यायला सुरुवात करा. आणि बाळाने सांडून दे, लवंडून दे, घाण होऊन दे, तो चेहरा अख्खा भरून दे, पण त्या बाळाला हँड माउथ कोऑर्डिनेशन म्हणजे हात आपला तोंडापर्यंत जातोय आणि साधारण चमचा नंतर वापरायला, तो चमचा काय खूप चांगल्या पद्धतीने वापरता येत असं नाही, पण छान लांब चमचे द्यावे किंवा हाताने त्याला भात घ्यायला शिकवावं आणि हाताने त्याला खायला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं वर्षापर्यंत आपण हा करू शकतो. मग वर्षानंतर तर सगळंच खायला लागतं हे मूल. हे अजून काय काय पदार्थांचे तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर मला नक्कीच कळवा. तुम्हाला हा जर यूट्यूब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा. धन्यवाद.